उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यासाठी रवाना। कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला करणार अभिवादन। तर फलटणमध्ये बारामती विमान अपघातात मृत अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। अजित पवार यांच्या अपघातावरती राष्ट्रवादीकडून शंका उपस्थित। 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल। तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटील यांची मागणी। मुंबई महापालिकेसाठी महायुती आज 2 गटात नोंदणी करणार। भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार। सकाळी 10 वाजता बेलापुरातील कोकण भवनात होणार नोंदणी। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेले नगरसेवक मायघरी। नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले। 16 दिवसांनंतर म्हात्रेंचं कमबॅक, तर तिघे अद्यापही फरार। महापालिका निवडणुकीनंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरे सगळे पदाधिकारी आणि उमेदवारांची घेणार बैठक। बैठकीमध्ये पराभवाची कारणं तसंच इतर बाबींवर होणार चर्चा। मंत्री छगन भुजबळ आज अजित पवार यांचा अस्थिकलश घेऊन नाशिकला येणार। आज येवला आणि नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेवेळी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणार। आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणावरच्या चर्चांवरती मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य। अंतिम निर्णय येण्याआधी राष्ट्रवादीनं आमच्याशी चर्चा करावी असं केलं स्पष्ट। उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची घेतली भेट। अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 4था दिवस। आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार। एप्स्टाईन फाईल्सच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता। राहुल गांधी आज 2 वाजता संसदेमध्ये बोलणार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।